क्या है कुछ खास नहीं तो हो गया ना उसके ऊपर, तो हो गया। एक लक्षात घ्या, काल माननीय शरद पवार साहेबांनी जे सांगितलंय की निवडणुका हरल्यावर लोकसभेच्या लाडका भाऊ लाडकी बहीण, बरं का, लाडका छोटा भाऊ लाडका मोठा भाऊ, हे सगळं त्यांना आठवायला लागतं. विरोधकांनी टीका केलेली नाही. विरोधकांनी सरकारी पैशाचं आणि एकंदरीत या विषयात जे निवडणुकीसाठी राजकारण सुरू आहे त्याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण केले. आता लाडक्या बहिणीला फक्त 1500 रुपये आणि लाडक्या भावांना मला वाटतं 12वी पास झालेल्यांना 6000 आणि पदवीधरांना 10,000. आमची अशी भूमिका आहे, खरी गरज लाडक्या बहिणीला, ती घर चालवते. घरात भाऊ बेरोजगार, नवरा बेरोजगार, नोकऱ्या नाहीत. आज पाहिला असेल एअर इंडियाच्या कार्यालयासमोर 2000 लोडरच्या जागा भरण्यासाठी 25,000 सुशिक्षित तरुणांची झुंबड उडाली. ही या महाराष्ट्राची स्थिती आहे. हे सगळे लाडके भाऊ आहेत. यांनाही 10,000 रुपये द्या आणि लाडक्या बहिणींच्या खात्यावर सुद्धा 10,000 रुपये टाका. 1500 काय होतं हो? मुख्यमंत्र्यांचं घर चाललं का 1500 रुपये? तर मुख्यमंत्र्यांच्या घरातली लाडकी बहीण, लाडकी सून यांचं घर 1500 रुपयात 6000 चालू शकतं का? तर आमची अशी भूमिका आहे की लाडक्या बहिणीवरती अन्याय कशा करता करताय. लाडक्या बहिणीलाही 10,000 रुपये द्या, लाडक्या भावालाही 10,000 रुपये द्या आणि स्त्री पुरुष समानता हे तुम्ही या महाराष्ट्रात दाखवून द्या. हीच आमची भूमिका आहे. देखिए, सरकार के ऊपर 8 लाख करोड़ का कर्जा है. 8 लाख करोड़ एक छोटी रकम नहीं है. और लोकसभा चुनाव हारने के बाद ये सरकार ने नई नई योजना जारी की. लाडली बहन वो मध्य प्रदेश का एक योजना का कॉपी किया है. अब लाडला भाई को अब दे रहे हैं, जो 12वीं पास है उसको 6,000 रुपया, और जो बेरोजगार ग्रेजुएट है उसको आप दे रहे हो 10,000 रुपया स्टाइपेंड, और लाडली बहन को सिर्फ 1500 रुपया. तो हमारी ये मांग है कि लाडली बहन को भी 10,000 रुपया, तभी ये घर चलेगा उनका. और जो आत्महत्या चल रही है महाराष्ट्र में किसानों की, बेरोजगारों की, उस पर रोक लगे. सरकार का एक कर्जा है, एक तरह की भारी कर्जा है खासतौर पे, और वहां पे भी महाविकास आघाड़ी आपकी जो है उसको भी चल जाए. किस तरीके से मैं क्या देखूंगा? ये लोकसभा चुनाव में हमें 10 सीटें भी नहीं मिलेंगी. ये महायुति के लोग बोल रहे थे हमने 31 सीटें जीती है, 4 सीटें बहुत ही कम मार्जिन से हमारे. और विधानसभा चुनाव में भी महाविकास आघाड़ी, कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस, शरद पवार साहब की और उद्धव ठाकरे साहब की नेतृत्व वाली शिवसेना, हम 280 सीटें जीतने जा रहे हैं. आप देखिए, छगन भुजबल साहब बहुत बड़े कलाकार हैं. उसने फिल्मों में भी काम किया है, आपको पता है. बहुत बार अपना रंग रूप बदलकर एक नाट्य निर्माण करने में छगन भुजबल माहिर है. अभी भुजबल साहब क्यों गए, कैसे गए, उससे महाराष्ट्र की राजनीति में कैसे हंगामा हो गया, ये सबको पता है. लेकिन शरद पवार ये सबसे बड़े सम्राट है, नट सम्राट है, और उनको प्रतिष्ठा है देश के और महाराष्ट्र की राजनीति में. तो अभी सब देखते रहे, आगे आगे देखो होता है क्या. ये जो है वो महाराष्ट्र में फिरता रंगमंच होता है, मोबाइल स्टेज घूमता रहता है. वैसे ये छगन भुजबल जैसे जो लोग है, नेता है, वो फिरता रंगमंच के कलाकार है. लोकसभेनंतर आता विधानसभेच्या जागेसाठी फॉर्म्युला ठरला, असं काही ठरलेलं नाही.
असं काहीही ठरलेलं नाही, चुकीची माहिती आहे. आम्ही 288 जागांचं असेसमेंट करतो आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस हे सुद्धा 288 जागावर चाचपणे अभ्यास करतायत आणि काँग्रेस पक्ष सुद्धा 288 जागांचा अभ्यास करतो. हा अभ्यास तिघांचाही पूर्ण झाल्यावरती आम्ही तिघे एकत्र बसू आणि त्यानंतर आम्ही ठरवू की कोणी कुठे किती कशा जागा लढायच्या आणि जो जिंकेल त्याला ती जागा मिळेल, हे आमचं सूत्र आहे जे लोकसभेला होतं. ठीक आहे.